कल्पना करा एका अशा गावाची जिथे रस्त्यावर चुकूनही एखादा कागदाचा तुकडा किंवा प्लास्टिकचं रॅपर पडलं तर तिथले लोक तुमच्याशी अजिबात भांडत बसत नाहीत. म्हणजे ते ओरडत नाहीत. बिलकुल नाही. ते शांतपणे खाली वागतात, तो कचरा स्वतः उचलतात आणि थेट कचरा कुंडीत टाकतात. आणि हे दृश्य कुठल्या युरोपियन देशातलं नाहीये. अच्छा. हे आपल्याच देशातल्या मेघालयातील माऊलीनॉंग या छोट्याशा गावातलं दृश्य आहे. या सखोल आढाव्यात आपण याच चमत्काराच्या उलगडा करणार आहोत. अगदी बरोबर. आणि हे खरोखरच एका चमत्कारासारखंच आहे. हो ना. म्हणजे विचार करा, आपण अशा एका घरात प्रवेश करतोय जिथे प्रत्येक वस्तू अगदी जागच्या जागी आहे. जमिनीवर धुळीचा एक कणही नाहीये. आणि विशेष म्हणजे हे घर कोणत्याही मोलकरणीने किंवा साफसफाई कर्मचाऱ्याने स्वच्छ केलेलं नाहीये. घरातल्या प्रत्येक सदस्याने स्वतःच्या रोजच्या सवयीतून ते स्वच्छ ठेवलंय. नक्कीच. आणि हीच ती संकल्पना आहे जी या गावाने संपूर्ण गावाला लागू केली आहे. एक्झॅक्टली. आज आपलं ध्येय हेच समजून घेण्याचं आहे की जिथे मोठी मोठी शहरं कोट्यावधी रुपये खर्च करूनही स्वच्छतेसाठी झगडतायत, तिथे या छोट्याशा गावाने कोणत्याही सरकारी बळजबरीशिवाय हे कसं साध्य केलं. खरं तर आपण जेव्हा माऊलीनॉंगकडे बघतो ना, तेव्हा ते केवळ एक गाव राहत नाही, ती एक जिवंत परिसंस्था बनलेली दिसते. बरोबर. 2003 साली डिस्कवर इंडिया मासिकाने जेव्हा याला आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून घोषित केलं, तेव्हा कुठे जगाला याची ओळख झाली. हो. आणि मला वाटतं या गावाला गॉड झोन गार्डन असंही म्हणतात ना. हो, देवाच्या स्वतःच्या बागेची उपमा दिली जाते याला. पण यामागे केवळ निसर्गाची देणगी नाहीये, मानवी प्रयत्नांची एक अभेद्य साखळी आहे इथे. अच्छा. जिथे स्वच्छता हा नियम नसून तो एक नैसर्गिक स्वभाव बनला आहे. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या इतिहासात थोडं मागे जावं लागेल. ठीक आहे. आपण याचा थोडासा विस्तार उलगडा करूया. कारण जर एखादं गाव इतकं कमालीचं स्वच्छ असेल तर ती सवय कुठून तरी सुरू झालीच पाहिजे ना. नक्कीच. हे काही एका रात्रीत घडलेलं नाही. माझ्या वाचनात असं आलंय की यामागे एक मोठा ऐतिहासिक संघर्ष आहे. साधारण 130 वर्षांपूर्वी कॉलरा या साथीच्या रोगाने या गावात भयंकर थैमान घातलं होतं. हो, ती खूप कठीण वेळ होती त्यांच्यासाठी. आणि त्यावेळी ख्रिस्ती मिशनरियांनी तिथे येऊन स्वच्छतेचं आणि आरोग्याचं महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिलं. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे बघा, रोगाची किंवा मृत्यूची भीती हा एक तात्पुरता उपाय असू शकतो. आपण अगदी अलीकडच्या काळातही पाहिलंय की संकटे आली की लोक सवयी बदलतात, स्वच्छता पाळतात. अगदी बरोबर. आपण सगळेच तसं करतो. पण संकट गेलं की काही महिन्यांतच पुन्हा जुन्या सवयींवर येतात. मग 100 वर्षांनंतरही माऊलीनॉंगच्या रस्त्यावर थुंकण्याचे डाग किंवा सिगारेटचं एक पाकिटही न दिसण्यामागे केवळ ती 100 वर्षांपूर्वीची भीती असू शकते का? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. कारण मानवी मेंदू भीतीला फार काळ साठवून ठेवू शकत नाही. बरोबर. आणि यातील सर्वात थक्क करणारी बाब हीच आहे की त्यांनी भीतीला एका जीवनशैलीत रूपांतरित केलं. म्हणजे त्यांनी ती भीती जगण्याचा भाग बनवली? नाही, भीती नाही. त्यांनी स्वच्छतेला त्यांच्या संस्कृतीशी आणि धर्माशी कायमचं जोडून घेतलं. स्वच्छता हीच देवपूजा हे वाक्य त्यांनी नुसतं शाळेच्या भिंतीवर रंगवलं नाहीये. अच्छा. मग त्यांनी काय केलं? ते त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या वारस्याचं प्रतीक बनलं. आज गावातले लोक अत्यंत अभिमानाने सांगतात की स्वच्छता हीच आमची जीवनशैली आहे. बापरे, हे खूपच प्रभावी आहे. हो ना. तिथे कोणी बाहेरून येऊन जबाबदारी घेत नाही किंवा कॅमेऱ्याच्या धाकाने कचरा उचलला जात नाही. रस्ते स्वच्छ ठेवणं हे त्यांनी स्वतःचं नैसर्गिक कर्तव्य मानलं आहे. अगदी श्वास घेण्याइतकं सहज. पण केवळ डोक्यात चांगले विचार आणि मनात भक्ती असून कचरा साफ होत नाही ना? नाही, त्यासाठी व्यवस्था लागतेच. हो, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक अत्यंत भक्कम व्यवस्थापन लागतं आणि माऊलीनॉंगमध्ये हे व्यवस्थापन अत्यंत चोख चालतं हे मी वाचलंय. हो, त्यांचं कचरा व्यवस्थापन खरंच बघण्यासारखं आहे. तिथे रस्त्यांवर सिमेंटच्या किंवा प्लास्टिकच्या ओसंडून वाहणारे डस्टबिन नाहीत. संपूर्ण गावात ठिकठिकाणी हाताने विणलेल्या कचरा दुरण्या म्हणजे बांबूच्या टोपल्या लावलेल्या आहेत. ज्यांना ते स्थानिक भाषेत को म्हणतात. बरोबर, को. आपल्या शहरातल्या त्या घाणेरड्या कचराकुंड्यांची जागा या गावातल्या नैसर्गिक बांबूच्या टोपल्यांनी घेतलीये. आणि त्यातही एक विशेष गोष्ट आहे. काय? कचरा केवळ गोळा केला जात नाही, तर तो जिथे तयार होतो तिथेच वेगळा केला जातो. उगमस्थानीच वर्गीकरण होतं. म्हणजे ओला आणि सुका कचरा तिथेच वेगळा करतात. हो, सेंद्रिय कचऱ्यापासून गावातच एका खड्ड्यात कंपोस्ट खत तयार केलं जातं, जे ते त्यांच्या शेतीसाठी वापरतात. अरे वा. आणि प्लास्टिकचं काय करतात?
प्लास्टिक किंवा अजैविक कचरा वेगळा करून शहरात विल्हेवाटीसाठी पाठवला जातो. गावात प्लास्टिकच्या पिशव्या आणि तंबाखूवर अत्यंत कडक बंदी आहे. जर आपण या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहिलं तर हे एका अत्यंत शिस्तबद्ध कॉर्पोरेट सप्लाय चेनसारखं वाटतंय. पण गंमत अशी की या सप्लाय चेनमध्ये कोणताही बॉस नाहीये. अगदी बरोबर. बॉस नसतानाही ही व्यवस्था इतकी उत्तम कशी चालते याचं उत्तर त्यांच्या दोरबार स्नोंग म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये दडले. अच्छा, म्हणजे ग्रामपंचायत लक्ष ठेवते. हो, तिथे कचरा फेकल्याबद्दल दंडात्मक कारवाईचा धाक नक्कीच आहे. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांची प्रबळ बंधुत्व भावना. ही एक अशी सिस्टीम आहे जिचे मालक ते स्वतःच आहेत. म्हणजे सामूहिक मालकीची भावना आहे तिथे. हो, उदाहरणार्थ दर शनिवारी गावातली दुकानं बंद ठेवली जातात आणि आबालवृद्ध, लहान मुलं, महिला, पुरुष सगळे मिळून गावाचे रस्ते, चर्चचा परिसर आणि सार्वजनिक जागा झाडतात. म्हणजे दर शनिवारी संपूर्ण गाव एकत्र येऊन स्वच्छता करतं. हो, ही कोणतीही शिक्षा नाहीये, तर तो त्यांच्या आठवण्याचा एक आनंदाचा भाग आहे. जेव्हा एखादा समाज आपल्या परिसरात सार्वजनिक मालमत्ता न मानता आपल्या घराचाच विस्तार मानतो, तेव्हा तिथे अस्वच्छता राहूच शकत नाही. हे ऐकायला खूप छान वाटतं की आज गावातले लोक एकत्र येऊन हे सगळं करतायत. पण इथेच मला पुढच्या पिढीची काळजी वाटते. कशाबद्दल? म्हणजे ही व्यवस्था पुढेही अशीच उत्तम चालत राहिली याची खात्री काय? पुढची पिढी हे नियम मोडणार नाही किंवा त्यांना या सगळ्याचा कंटाळा येणार नाही, हे कशावरून? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्यांच्या शाळांमध्ये दडलंय. हो, मी वाचलं होतं की या गावात 100% साक्षरता आहे आणि ड्रॉपआउट दर म्हणजे शाळा सोडण्याचं प्रमाण 0 आहे. अगदी बरोबर. 2011च्या जनगणनेनुसार त्यांची साक्षरता 93% वर होती, जी राज्याच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. आणि तिथे इंग्रजी आणि खासी माध्यमातील प्राथमिक शाळा आहेत ना? हो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षापासून स्वच्छतेचे धडे दिले जातात. 4थ्या वर्षापासून? बापरे. हो. दररोज शाळेत जाण्यापूर्वी घरासमोरचे रस्ते झाडणं, जेवणानंतर स्वतःची ताटं धुणं हे त्यांच्यासाठी सक्तीचं नसून सवयीचं आहे. आणि शाळेत दर आठवड्यातून एक स्वच्छता दिनही असतो म्हणे. हो, त्या दिवशी मुलांना कचरा वर्गीकरण, झाडे लावणं याचं प्रत्यक्ष शिक्षण दिलं जातं. पण इथे एक खोचक प्रश्न पडतो मला. विचारा ना. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलांना हातात झाडू द्यायला लावणं, त्यांच्याकडून ही कामं करून घेणं, हे त्यांच्या बालपणावर अन्याय करणारं नाही का? म्हणजे तुम्हाला वाटतं की हे एक प्रकारचं ओझं आहे त्यांच्यावर? हो ना. म्हणजे आपण शहरात तर मुलांना मातीतही खेळू देत नाही आणि तिथे ते थेट रस्त्यावरचा कचरा साफ करतात. मुलं तर मुलं असतात. ती कधीतरी बंड करून उठतील ना की मला हे काम करायचं नाही. हा प्रश्न वरवर पाहता अगदी रास्त वाटतो. पण आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की तिथे या प्रक्रियेकडे काम म्हणून पाहिलंच जात नाही. अच्छा, मग ते याकडे कसा बघतात? इथेच कृती आधारित शिक्षण म्हणजे ॲक्शन बेस्ड लर्निंगची संकल्पना येते. जेव्हा एखादं 4 वर्षांचं मूल हातात झाडू घेतं तेव्हा ते एकटं नसतं. म्हणजे त्याचे पालकही सोबत असतात? हो, त्याचे आई-वडील, आजी-आजोबा सगळे त्याच्यासोबत तेच काम करत असतात. त्यामुळे मुलांसाठी तो एक खेळ आणि मोठ्यांचं अनुकरण करण्याचा भाग बनतो. हा त्यांच्यावरील एक संस्कार आहे. म्हणजे ते एकत्र काम करून टीमवर्क शिकतात. अगदी बरोबर. जेव्हा ती लहान मुलं एकत्र मिळून सुकलेली पानं गोळा करतात तेव्हा ती केवळ कचरा काढत नसतात, तर ती त्यांच्या मातीशी जोडली जात असतात. अरे वा. त्या मुलांचंच एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, शिक्षण महत्वाचं आहे पण स्वच्छता तितकीच महत्वाची. पुस्तकी ज्ञानासोबतच आचारविचार आणि नैतिक मूल्यांना तिथे जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे ते केवळ साक्षरच नाहीत तर खऱ्या अर्थाने सुशिक्षित आहेत. नक्कीच. आणि म्हणूनच जेव्हा ही मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या रक्तातच स्वच्छता भिनलेली असते. त्यांच्यासाठी रस्ता झाडणं हे दात घासण्याइतकं नैसर्गिक असतं. त्यामुळे बंडखोरीचा प्रश्नच येत नाही. हे खरंच अफलातून आहे. पण तरीही माणसांचा समूह म्हटला की मतभेद आले, गटबाजी आली, पण अशा प्रकारची शिस्त आणि गावाबद्दलची एवढी सामूहिक ओढ हे सगळं कुठून येतं? यामागे त्यांची विशिष्ट सामाजिक रचना आहे. हो, आणि मला वाटतं इथेच माऊलीनॉंगच्या यशाचा खरा कणा समोर येतो, तिथल्या महिला. अगदी बरोबर ओळखलत. हे गाव खासी जमातीचं असून ते जगातील मोजक्या मातृसत्ताक पद्धतींपैकी एक आहे असं मी वाचलंय. हो, तिथे मॅट्रिलिनियल सोसायटी आहे. आणि त्यांच्या परंपरेनुसार जिला का खद्दुह म्हणतात, कुटुंबाची वंशपरंपरा आणि संपत्ती घरातील सर्वात लहान मुलीकडे जाते. हो, आणि या मुलीवरच कुटुंबाची आणि वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याची मुख्य जबाबदारी असते.
पण माझ्या मनात हा विचार येतो की संपत्ती मुलीकडे जाण्याचा आणि गाव स्वच्छ राहण्याचा नेमका संबंध काय? याचा संबंध अतिशय खोल आणि रंजक आहे. जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की मातृसत्ताक पद्धतीमुळे महिलांना केवळ संपत्तीच नाही तर निर्णय प्रक्रियेत समान हक्क मिळतात. अच्छा, म्हणजे त्या समाजाचं नेतृत्व करतात. हो, आणि महिलांच्या अंगी नैसर्गिकरित्याच काळजी घेण्याची एक वृत्ती असते. जेव्हा संपत्तीची आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते तेव्हा त्या केवळ स्वतःच्या चार भिंतींचा विचार करत नाहीत. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचं संपूर्ण गाव हेच त्यांचं घर असतं. अगदी बरोबर. त्यांच्यासाठी संपूर्ण गाव हे कुटुंबाचं सुरक्षित आश्रयस्थान असतं. म्हणूनच या स्वच्छतेच्या चळवळीची सुरुवात महिलांच्या नेतृत्वाखालीच झाली. हे खरोखरच एक वेगळं परिमाण आहे. हो, हे गाव केवळ एक वस्ती नाहीये, तर ते एका आईसारखं आहे, जे आपल्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेतं. म्हणजे महिलांच्या हातात आर्थिक आणि सामाजिक ताकद असल्यामुळे गावाचा विकास हा केवळ इमारती बांधण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तो मानवी कल्याणाशी जोडला गेलाय. नक्कीच. आज गावात अनेक महिला होमस्टे अतिशय उत्तमरित्या चालवतात आणि यातून मिळणारा पैसा त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करतोय. आणि हस्तकला उद्योगातही अनेक महिला काम करतात. हो, आणि दोरबारस्नोंग म्हणजे ग्रामपरिषद या पैशाचा कसा वापर करते हे ऐकून तर मी थक्कच झालो. हो, त्यांचा पर्यटनातून मिळणाऱ्या पैशाचा वापर खूपच विचारपूर्वक असतो. हा पैसा केवळ रस्ते बांधण्यासाठी नाही तर आजारी लोकांसाठी वापरला जातो म्हणे. उदाहरणादाखल सांगायचं तर गुवाहाटीत भरती असलेल्या एका रुग्णाला गावाने चक्क 1 लाख रुपयांची मदत केली होती. हो, आणि मुलांच्या शिक्षणासाठीही हा निधी वापरला जातो. शाळेचे गणवेश, पुस्तकं, बक्षिसं यासाठी. आणि मुली-मुलगा असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान शिक्षणाच्या संधी दिल्या जातात. बरोबर. आणि हेच शिक्षित तरुण मग गावात परत येऊन पर्यटक मार्गदर्शक आणि होमस्टे संचालक म्हणून काम करतात. एकंदरीत महिलांच्या सक्रिय नेतृत्वाने या प्रगतीचा पाया रचला आहे. पण जेव्हा एखादं गाव इतकं आदर्श आणि सुंदर असतं तेव्हा बाहेरच्या जगाला ते पाहण्याची उत्सुकता निर्माण होतेच. हो, पर्यटक तर येणारच. साहजिकच पर्यटक तिथे गर्दी करतात. पर्यटनामुळे तिथल्या उत्पन्नात तब्बल 60% वाढ झालीय. नैसर्गिकरित्या तयार झालेला लिव्हिंग रूट ब्रिज आहे, जो रबराच्या झाडांच्या जिवंत मुळांपासून बनलेला आहे. आणि तो 85 फूट उंच स्काय व्ह्यू टॉवर सुद्धा आहे. हो, जो केवळ बांबूपासून बनलेला आहे आणि एका छोट्या दगडावर तोलून राहिलेला बॅलन्सिंग रॉक आहे. हे सगळं पाहण्यासाठी जेव्हा हजारो लोक तिथे जातात तेव्हा मला एक मोठी भीती वाटते. कसली भीती? आपण पाहतो की जिथे जिथे पर्यटक जातात तिथे प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सची पाकिटे आणि कचऱ्याचे ढीग साचतात. मग पर्यटकांच्या या गर्दीमुळे माऊलिनॉंग अस्वच्छ का होत नाही? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. माऊलिनॉंग स्वतःला या टुरिझमच्या शापापासून कसं वाचवतं? इथे त्यांनी पर्यटनाचं पारंपरिक मॉडेल पूर्णपणे उलटं फिरवलंय. म्हणजे कसं? साधारणपणे पर्यटक येतो तेव्हा यजमान त्याला खुश करण्यासाठी स्वतःचे नियम बदलतात. पण माऊलिनॉंगमध्ये तसं होत नाही. तिथे येणाऱ्या पर्यटकांवरही तेच कडक नियम लागू होतात जे गावकऱ्यांवर आहेत. अच्छा, म्हणजे पर्यटकांसाठी वेगळी सूट नाही? बिलकुल नाही. बाहेरून येणाऱ्यांना गावात प्लास्टिक आणण्यास सक्त मनाई आहे आणि स्थानिक सूचना फलकांद्वारे हे स्पष्ट केलं जातं. पण लोक तरीही ऐकत नसतील ना? इथेच त्यांच्या वर्तनाचा भाग येतो, ज्याचा उल्लेख तुम्ही अगदी सुरुवातीला केलात. जेव्हा एखादा शहरी पर्यटक चुकून किंवा सवयीने एखादा कचरा खाली टाकतो, मग काय होतं? तेव्हा तिथला नागरिक त्याच्याशी भांडत बसत नाही, त्याला दंड आकारण्याची धमकी देत नाही. तो शांतपणे खाली वागतो आणि तो कचरा स्वतः उचलून डस्टबिनमध्ये टाकतो. बापरे. हे दृश्य पाहिल्यावर त्या पर्यटकाला स्वतःची जी लाज वाटते ती कोणत्याही दंडापेक्षा मोठी असते. म्हणजे ते दंडाची पावती फाडण्याऐवजी नैतिक दबाव निर्माण करतात. अगदी बरोबर. स्थानिक लोक स्वतः कृतीतून पर्यटकांसमोर एक असा आदर्श ठेवतात की पर्यटक आपोआप शिस्तबद्ध वागायला लागतो. हे खरंच अफाट आहे. आणि विकास करतानाही त्यांनी निसर्गाचा जो समतोल साधला आहे तोही तितकाच थक्क करणारा आहे. हो, त्यांचं बांधकाम बघा ना. एवढा मोठा 85 फुटांचा स्कायव्ह्यू टॉवर बांधण्यासाठी त्यांनी सिमेंट, कॉन्क्रीट किंवा लोखंड वापरलं नाही, तर स्थानिक बांबू वापरला. आणि रस्ते बनवताना डांबर न वापरता नैसर्गिक खडी वापरली. म्हणजे त्यांनी पर्यटनाचं स्वागत केलंय, पण आपल्या मूल्यांशी आणि परंपरेशी कोणतीही तडजोड करून नाही. त्यांनी विकासाला आलिंगन दिलं, पण निसर्गाचा गळा घोटून नाही. नक्कीच. त्यांनी हे दाखवून दिले की आधुनिकता आणि पर्यावरण हे एकमेकांचे शत्रू असण्याची अजिबात गरज नाहीये. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? माऊलिनॉंग हे केवळ एक सुंदर पर्यटन स्थळ नाहीये,
ते वैयक्तिक जबाबदारी, महिला सक्षमीकरण आणि सामूहिक प्रयत्नांचं एक जिवंत उदाहरण आहे. हो, आणि आपण यातून खूप काही शिकू शकतो. आपल्या आजूबाजूच्या अस्वच्छतेसाठी किंवा कचऱ्यासाठी सतत केवळ सरकारला किंवा सिस्टमला दोष देण्याची आपली जी सवय आहे ती हे गाव मुळासकट खोडून काढतं. अगदी खरंय. बदल हा कुठल्या तरी सरकारी आदेशाने किंवा मोठ्या बजेटने येत नाही, तर तो स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून आणि एकजुटीने सुरू होतो, हे यातून प्रकर्षाने शिकता येतं. आणि जाता जाता मला एक विचार नक्की मांडावासा वाटतो. हो, नक्की सांगा. जर मेघालयातल्या एका छोट्याशा गावाने त्यांच्या मातृसत्ताक पद्धत आणि सामूहिक मालकी म्हणजेच कम्युनिटी फर्स्ट गव्हर्नन्स या तत्वांवर 100% स्वच्छता आणि 0 ड्रॉपआउट दर साध्य केला असेल, तर आपण यातून काय शिकू शकतो? आपल्या आधुनिक महाकाय शहरांमधील एखाद्या छोट्या वॉर्डात किंवा एखाद्या हाऊसिंग सोसायटीत हेच खासी मॉडेल राबवलं तर काय होईल? अरे वा, हा खूपच छान विचार आहे. जर आपण आपली सोसायटी किंवा आपली कॉलनी ही केवळ आपली मालमत्ता न मानता आपल्या घराचाच विस्तार मानला, तर आपल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलांना पुन्हा श्वास घ्यायला लावण्यासाठी कदाचित हाच तो मार्ग असू शकेल का? अगदी विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही. सुरुवातीला आपण ज्या एका परिपूर्ण स्वच्छ घराची कल्पना केली होती, ते घर केवळ माउलिनमोंगमध्येच असू शकतं असं नाही. बरोबर. ते आपलंही गाव, आपली सोसायटी किंवा आपलंही शहर असू शकतं. फक्त तिथे गरज आहे ती प्रत्येकाने ती जबाबदारीची झाडू स्वतःच्या हातात घेण्याची. आणि ती सवय पुढच्या पिढीपर्यंत कृतीतून पोहोचवण्याची. नक्कीच. आजच्या या सखोल आढाव्यातून मिळालेल्या माहितीवर अधिक विचार करा. हे बदल स्वतःच्या आयुष्यात कसे आणता येतील यावर नक्की मंथन करा आणि याबद्दल अधिक वाचन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.